बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। पुढच्या 2 महिन्यांत मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार असल्याची माहिती मिळतेय। मात्र उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई प्रतिष्ठा आणि अस्मितेची ठरणार आहे, कारण विधानसभेच्या निकालात ठाकरे सेनेला फक्त 10 जागा मिळाल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्या सेनेची मुंबईतली ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे आणि त्यामुळेच मुंबईत उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं असणार आहे। तर ठाकरेंची आतापर्यंतची विधानसभेतली मुंबईतली कामगिरी कशी राहिली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। विधानसभेसाठी लढवलेल्या त्यांनी जागा होत्या 24। यात त्यांना मुंबईतले विजयी उमेदवार फक्त ठरले 10च। एकूण 24 आमदारांपैकी जर फक्त 10 निवडून येत आहेत तर ठाकरेंसाठी नक्कीच हा मोठा धक्का आहे, मोठा आव्हान आहे। तर आता विधानसभेनंतर ठाकरेंसमोर मुंबई महापालिकेत कोणती आव्हानं आहेत ती पण पाहूयात। विधानसभा निकालानंतर पक्षात गळती वाढण्याची भीती वर्तवली जाते। माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेशाची शक्यताही आहे। तर महायुतीचा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मोडून काढण्याचं आव्हान असणार आहे। मराठी मतदारांना पुन्हा ठाकरे सेनेकडे वळवण्याचं आव्हानही ठाकरेंसमोर आहे। पक्षामधली अस्वस्थता थांबवण्याचं आव्हान सगळ्यात मोठं आहे, कारण जर ही अस्वस्थता थांबली नाही तर ठाकरे गटातले अनेक नेते जे आहेत ते शिंदेंकडे जाऊ शकतात आणि याचा पुन्हा एकदा त्यांना महापालिका निवडणूक मनपा निवडणुकीत फटका बसू शकतो।